नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी बंधूंनो भगिनींनो, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे आणि माझ्या मनात पोलिसांबद्दल माझी एक इमेज होती का माझा जेव्हा फोन चोरी गेला तर माझे मित्र म्हणायचे कशाला पोलीस स्टेशनला जातो, ते कारवाई काय करणार नाही. एक दुसऱ्याने सांगितलं त्यांची साठगाठ आहे. आता करायचं काय, मग विचार केला आपलं एक कर्तव्य आहे. मी गेलो पोलीस स्टेशनमध्ये, सुरभे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिकडे भोसले साहेब होते. लगेच त्यांनी मला API वाघांकडे पाठवलं. माझी FIR नोंदली. लगेच ते चोरीच्या स्थळावरती गेले. त्याच्यानंतर एक मॅप नकाशा वगैरे काढून त्याच्यानंतर काही दिवस मी बघितलं पोलिसांची गस्त वाढली. इथं पोलीस आहे, तिथं पोलीस आहे. तरी मला वाटलं ठीक आहे, आपला फोन गेला. तरी मला वाघ साहेबांनी बोलले होते का वेळ जाईल पण तुमचा फोन नक्की भेटणार. हा नोव्हेंबर महिन्याची गोष्ट आहे. नोव्हेंबर ते मे, आता 6 महिने झाले. आणि आता जशी वेळ गेली तसं मी पण विचारलं की आता फोन घ्यायला भेटला तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला तुमचा. नंतर मला एक काही दिवसानंतर फळे साहेबांचा फोन आला का तुमचा फोन भेटलाय, तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये या. आणि मी बाहेरगावी होतो. त्यांना बोललो मी बाहेरगावी आहे, येतो. ते माझे कॉन्टॅक्ट करत होते. उलट माझ्या तब्येत आज येतो उद्या येतो असं झालं. मग मला एकच सांगायचं आहे का सामान्य पब्लिकमध्ये अशी एक पोलिसांची जी इमेज आहे का पोलीस हा कार्यक्षम नाही, पोलीस काम करणार नाही, पैसे घेण्याशिवाय करणार नाही, हा अगदी चुकीचा मत आहे. आणि आज का महाराष्ट्र शासनाने पोलिसांमध्ये लोकांमध्ये पोलिसांची जी इमेज आहे ती काढायला पाहिजे. आणि त्याला पब्लिक इथला या छोट्याशा ऑडिटोरियम मध्ये त्यांना शाबासकी देण्यापेक्षा पब्लिक त्यांना फेलिसिटेशन केलं पाहिजे हे असं मला होत आहे. आणि याच्यावर मला जास्त काय बोलायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.